आता जेवढे नवीन लोक आले किती लोक आले तर इथे पहिल्यांदा एवढ्या लोकांकडे कोणी ना कोणी पोहोचलं होतं सांगायला, बरोबर आहे. कोणीतरी पोहोचलं होतं, स्वतःहून आले का नाही. परंतु माझी परिस्थिती विपरीत होती, कारण त्यावेळेला नागपूरला कोणाकडे प्रॉडक्ट आहे हे मला माहीत नव्हतं. 2023 नोव्हेंबर 2023मध्ये नोव्हेंबरला माझ्या मिसेस तसं तर तीन वर्षाच्या आधीपासून नी रिप्लेसमेंट चालू होतं. सगळे डॉक्टर केले, डॉक्टरने सांगितलं का नी रिप्लेसमेंट ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. माहिती आहे. सर्व डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. असं करता करता त्याच्यानंतर मी ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदिकचा सहारा घेतला. पंजाबमधून मी 6 महिन्याचा कोर्स मागवला, तो पूर्ण केला. त्याच्यामध्ये काही झालेलं नाही. त्याच्यानंतर बेळगावमधून 6 महिन्याचा कोर्स केला, तोही काही उपयोगाचा पडलेला नाही. दुखणं वाढतच गेलं. एक स्टेप अशी झाली की 3.5 महिने बेडच्या खाली पायसुद्धा टाकलेला नव्हता. मला आणि मुलाला तिला टॉयलेटपर्यंत पोचून द्यावं लागत होतं. ही कंडिशन आली होती. मी याच्यानंतर म्हटलं आता सगळं संपलेलं आहे, कारण ॲलोपॅथीमध्ये जर फायदा झाला नाही तर आपण आयुर्वेदिककडे जातो. त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपण होमिओपॅथीकडे जाईल. तर सर्व केल्यानंतर काही रिलीफ नव्हता, रिझल्ट मिळत नव्हता. शेवटी मी यूट्यूब सर्च करत बसलो तर काहीतरी मिळते का इथे. यूट्यूब सर्च करता करता गिरी सरांनी आता तुम्हाला एवढं डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे आणि एवढं सगळं समजून सांगितली माहिती. त्यांनाच मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठले काय. मी नागपूरला असतो, मी माझं सांगितलं आणि म्हटलं अशी परिस्थिती आहे, याच्यात होऊ शकते का. म्हणजे होते, मला येऊन सांगा म्हटलं. तर 5 दिवसानंतर माझ्याकडे आले रात्री 11 वाजता. त्यांनी सांगितलं सर मी आता इथे नागपूरमध्ये आलेलो आहे आणि सकाळीच मी इथून निघून जाणार आहे. म्हटलं या माझ्याकडे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं झोपणे आणि पाणी पिणे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणजे एवढं मेडिसिन केलं, ॲलोपॅथी केलं, होमिओपॅथी केलं, आयुर्वेदिक केलं, तरी काही झालेलं नाही. पण झोपल्याने पाणी पिल्याने आणि घुटण्याशी काय संबंध आला वाटेल ना. परंतु त्यांनी सांगितलं की लाखो लोकांचे रिझल्ट आलेले आहे, तुम्हाला येईल. मी पॉझिटिव्ह माइंड एकच विचार केला की डॉक्टरने सांगितलं 3.5 लाख रुपये ऑपरेशनची फी कोणाला. आपले 3.5 लाख रुपये डॉक्टरला देण्यात आहे, तर हे 15,000 मी याच्यात ॲड केले तर काय होईल, 3,65,000 होईल. डॉक्टरच्याच समजायचं मी डॉक्टरला 3,65,000 दिले. हे गृहीत धरून मी प्रॉडक्ट घेतलं, एकही मिनिटाचा विचार न करता. जर मी 15,000 वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर 15,000मध्ये मी लखोपती झालेलो नसतो. आणि खर्च केला तर मी रस्त्यावर येणार नाही कटोरा घेऊन, एवढं मला माहीत होतं. या पॉझिटिव्ह माइंडने मी जे प्रॉडक्ट घेतलं, वापरायला सुरुवात केली. 15 दिवसानंतर पाय टेकवायला सुरुवात केली. माझ्या तर खाली पाय सुद्धा टेकले. काय पाय टेकवायला काय वाटतं, म्हणजे माझं जे पेन होतं ते पेन कमी झालेलं आहे 25% तरी. असं करता करता महिना 2 महिने 3 महिन्यामध्ये सगळे घरातले कामं सुरू झाले. आज 15 महिन्यामध्ये कुठलाही त्रास नाही आहे. 3 माळे खाली उतरते, 3 माळे खाली उतरते. त्याच्यानंतर माझं मी रिटायर झाल्यानंतर 7 वर्षापासून बीपीची टॅबलेट 160 170 बीपी एकाएकी. त्याच्यानंतर मला स्पॉन्डोलायटिस 32 वर्षापासून होता, मानेपासून तर पायापर्यंत. म्हणजे 1-1.5 तास जर मी एका ठिकाणी बसलो तर उठता येत नव्हतं. उठताना मला उठून उभा राहावं लागेल, 2 मिनिट मला थांबावं लागेल, हळूच पाय टाकावं लागेल. ही कंडिशन आली होती. म्हणजे आता जर आपल्याला ह्या 65 वर्षात जर ही कंडिशन आहे तर पुढले वर्ष कठीण आहे. असं करता मी वापरणं सुरू केलं. 5व्या दिवशी मला स्पॉन्डोलायटिसला रिलीफ मिळाला, बरं वाटलं होतं, काम झालेलं आहे शरीरावर. असं करता करता आता माझी बीपीची टॅबलेट, ॲसिडिटी टॅबलेट आणि स्पॉन्डोलायटिस कुठलाही राहिलेलं नाही, तंदुरुस्त आहे. तुमच्यासमोर 67 वर्षाचा व्यक्ती उभा आहे. आणि मुळात म्हटलं म्हणजे मी पैशासाठी या ठिकाणी आलेलो नाही, बिलकुल नाही. कारण दोघंही रिटायर आहो मी, दोघांची पेन्शन आहे, भरपूर आहे. मुलगा इंजिनियर आहे, त्याच्या जागेवर आहे. मुलीचं लग्न झालं ती आपल्या घरी आहे, कुठलीही लायबिलिटी नव्हती. परंतु या ठिकाणी मग
मोहल्ल्यातले लोक विचारायला लागले ऑपरेशन झालं का, ऑपरेशन झालं का. नाही, ते एका प्रॉडक्टने झालेलं आहे असं मुशी सांगत होती. प्रत्येकाने प्रॉडक्ट मागणे सुरू केलं. गिरी सर एकदा आले माझ्याकडे, त्यांनी सांगितलं तर तुम्ही रिटायर आहात, लोकांचं भलं करा आता. बस तेवढाच शब्द ऐकला आणि मी सुरुवात केली. आज सुरुवात करता करता 900 लोकांची टीम झाली. त्या आणि 15,00,000 माझं अर्निंगही झालेलं आहे 15 महिन्यात. पण हे सर्वांसोबत घडू शकतो. फक्त या ठिकाणी तुम्ही लोकांचं भलं करा आणि स्वतःचं भलं करा. जेवढ्या उद्देशाने जरी आले तरी कोणीच टाळू शकणार नाही. ब्रह्मदेव जरी आला का तुमच्याकडे पैसा आला नाही पाहिजे असं जरी म्हटलं तर तरी तो टाळू शकणार नाही. तुमच्याकडे पैसा येईल, स्वास्थ्य येते आणि अर्निंग होते. म्हणून म्हणतात हेल्थ आणि हेल्थ. पहिले हेल्थवर काम करा, नंतर हेल्थ आपोआप पाहिजे. असे अनेक उदाहरणं आहे आमच्याकडे. एवढं बोलून मी 2 शब्द संपतो.